नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण लेसन नंबर 5 सोशल मुवमेंट्स इन इंडिया भारतातील सामाजिक चळवळी ह्या युनिटचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. भारतातील सामाजिक चळवळी त्या संदर्भात आपल्याला अगोदर सामाजिक चळवळींचा अर्थ आणि स्वरूप समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा मीनिंग अँड डेफिनेशन्स, अर्थ आणि व्याख्या ह्याही बघणं तेवढंच आवश्यक ठरतं. आणि म्हणून आपण सामाजिक चळवळ ही संज्ञा सर्वप्रथम लॉरेन्स वॉन स्टीन ह्या जर्मन समाजशास्त्रज्ञाने वापरलेली आपल्याला आढळते. The term social movements was introduced by the German sociologist Lorenz von Stein. In his book, History of the French Social Movement from 1789 to the present in the year 1850. 1850 त्यांच्या हिस्ट्री ऑफ द फ्रेंच सोशल मुवमेंट फ्रॉम 1789 टू द प्रेझेंट ह्या पुस्तकामध्ये आपल्याला ह्या संज्ञेचा संदर्भ रेफरन्स त्या ठिकाणी मिळतो. ही संज्ञा 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये युरोपमध्ये लोकप्रिय झालेली आपल्याला आढळते. सामाजिक चळवळीची विशिष्ट अशी एक व्याख्या करता येणं शक्य नाही, परंतु विभिन्न असे जे काही समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांनी त्या संदर्भात आपले वेगवेगळे विचार या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसून येतात. युरोपियन डिस्कोर्स इन द अर्ली 19th century. There is no single definition of social movement. Different sociologists have highlighted varying constitutions of social movements in varying contexts. First upon that, टर्नर अँड किलियन यांची डेफिनेशन आपण जर बघितली तर ते काय म्हणतात? अ कलेक्टिव्हिटी ॲक्टिंग विथ सम कंटिन्युटी टू प्रमोट ऑर रिस्ट्रिक्ट अ चेंज इन द सोसायटी और ग्रुप ऑफ विच इट इज अ पार्ट. सामाजिक चळवळ म्हणजे काय? तर समाजात किंवा त्यातील एखाद्या समुदायामधील बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी त्याच समाजातील सातत्यपूर्ण कार्यरत सामूहिक घटक असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हर्बर्ट ब्लूमर काय म्हणतात? कलेक्टिव्ह इंटरप्रेसेस टू इस्टॅब्लिश अ न्यू ऑर्डर ऑफ लाईफ. त्यांचं मत आहे की सामाजिक चळवळ म्हणजे काय? तर सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत सामूहिक गट होय. म्हणजे असा एक विशिष्ट गट की जो सामाजिक चळवळ करण्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो, असं हर्बर्ट ब्लूमर म्हणतात. यामध्ये सिडनी टॅरो यांची जर डेफिनेशन आपण बघितली तर ते काय म्हणतात बघूया. कलेक्टिव्ह चॅलेंजेस टू ऑथॉरिटी इस्टॅब्लिश कल्चरल कोड्स बाय पीपल विथ कॉमन पर्पजेस अँड सॉलिडॅरिटी इन सबस्टेन्ड इंटरॅक्शन्स विथ एलिट्स ओपिनंट्स अँड ऑथॉरिटीज. सामाजिक चळवळ म्हणजे सत्ता, अधिकार तसेच प्रस्थापित सामाजिक सांस्कृतिक संकेतांना सामाजिक हेतूने व सामूहिक पातळीवरील पूर्ण एक यासह आव्हान देण्यासाठी समाजातील अभिजन, विरोधक व पदाधिकाऱ्यांनी यामधील सातत्यपूर्ण त्यांचा संवाद, पदाधिकाऱ्यांमधील सातत्यपूर्ण संवाद असं सिडनी टॅरो यांनी ह्या सामाजिक चळवळीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्याची व्याख्याही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल मुवमेंट. यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर मूलतः सामूहिक स्वरूप. त्यामध्ये इसेन्शियली कलेक्टिव्ह इन नेचर. Social movement is not an individual action. It is involves a collective action. A group collectivity has to be part of the movement. सामाजिक चळवळ म्हणजे काय? तर ही एक व्यक्तिविशिष्ट अशी कृती नाही आहे, तर ती एक सामूहिक कृती आहे आणि या सामूहिक कृतीमधून आपल्याला संपूर्ण लोकसमूह तिथं आवश्यक आहे, त्यांचा सहभाग अपेक्षित आहे. हे पहिलं वैशिष्ट्य झालं सामाजिक चळवळीचं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे नियोजित आणि हेतुपुरस्सर कृती. Planned and deliberate action.
social movements have to be pre-planned to be executed effectively. Movements are deliberate inactives and not spontaneous in nature. म्हणजे यामध्ये सामाजिक चळवळी ही प्रभावीपणे अंमलात जर येण्यासाठी जर त्याला काही गोष्टी आवश्यक असेल तर ते आहे पूर्वनियोजन. पूर्वनियोजन करणं खूप आवश्यक आहे. आणि ही चळवळ कशी असली पाहिजे? ती चळवळ ही उत्स्फूर्त नसून तिला एखादा विशिष्ट असा हेतू अपेक्षित आहे. म्हणजे ध्येय निश्चित असायला तिथं गरजेचं आहे. तिसरं वैशिष्ट्य आपण बघूया पुढे, आयडिओलॉजी अँड ऑब्जेक्टिव्ज, विचारप्रणाली आणि उद्दिष्टे. अ सोशल मुवमेंट इज backed by an ideology. The ideology guides the course of the movement. It has a set of objectives to fulfill. विचारप्रणाली, सामाजिक चळवळीला विचारसरणीचं पाठबळ खूप आवश्यक असतं. विचारसरणी ही चळवळीचं मेन उद्दिष्ट सफल करण्यासाठी आपल्याला काय करतात? मार्गदर्शक ठरत असतात. आणि म्हणून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचा तो एक संच असतो आणि ते फार महत्त्वाचं आहे. सामाजिक बदल, सोशल चेंज, हे सुद्धा सामाजिक चळवळीचे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वैशिष्ट्य आहे. सामाजिक चळवळीचा उद्देश बदल घडवून आणणे हा तर आहेच, परंतु चळवळ सामान्यतः प्रस्थापित करण्यामध्ये अधिक्रमामध्ये बदल करण्याची मागणी करत असते आणि सत्ताधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या बदलालाच प्रतिरोध करणं हा सुद्धा सामाजिक चळवळींचा अपेक्षित घटक ठरत असतो. सोशल मुवमेंट्स आर ओरिएंटेड टुवर्ड्स ब्रिंगिंग अबाउट अ चेंज. It usually demands change in the already established order or it restricts change intended by the authorities. हे झाले आपले सामाजिक चळवळींची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासली. त्यानंतर टाइप्स ऑफ सोशल मुवमेंट, सामाजिक चळवळीचे प्रकार या ठिकाणी आपण बघणार आहोत. फर्स्ट इथे जर बघितलं तर सोशल मुवमेंट्स कॅन बी क्लासिफाईड इनटू व्हेरियस वेव्स using different criteria. All the classifications are based on scope, objectives and operations. वेगवेगळ्या निकषांचा आधार इथे बघणं आवश्यक आहे. जसं सामाजिक चळवळीचे प्रकारही आपल्याला दिसतात की निषेध, आंदोलनं, बंडखोरी, प्रतिकार आणि अगदी दंगलीसुद्धा सामूहिक निदर्शनाच्या ह्या कृती आपल्याला दिसतात. आणि ह्या चळवळी विभिन्न प्रकारच्या आहेत. तर या बघण्यासाठी आपल्याला त्याचे काही क्रायटेरिया म्हणजे वर्गीकरणही केलेलं आहे. विभिन्न अशी व्याप्ती, उद्दिष्टे ह्यावर आधारित काही वर्गीकरण इथे आपल्याला दिसतं आहे. बघा इथे कल्चरल ॲथॉलॉजिस्ट डेव्हिड ॲब्रले हे काय म्हणतात? त्यांनी परिवर्तनाची म्हणजे इथे डिफरंट टाईप्स सांगितले, त्यात 4 टाईप्स सांगितलेले. पर्यायी सामाजिक चळवळी, अल्टरनेटिव्ह सोशल मुवमेंट्स. दुसरं आहे सुधारणात्मक सामाजिक चळवळी, रिफॉर्मेटिव्ह सोशल मुवमेंट्स. मुक्तिदायी सामाजिक चळवळी, रिपिडेटिव्ह सोशल मुवमेंट्स. आणि क्रांतिकारक सामाजिक चळवळी, रिव्होल्युशनरी सोशल मुवमेंट्स. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी ही 4 प्रकार सांगितलेले. यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर पर्यायी सामाजिक चळवळी, सुधारणात्मक सामाजिक चळवळी, मुक्तिदायी आणि क्रांतिकारक चळवळ असं त्याला म्हटले. डेव्हिड ॲब्रले यांनी ही 4 प्रकार त्यातले सांगितलेले आहेत. त्यानंतर हर्बर्ट ब्लूमर यांनी त्यातले काही प्रकार सांगितले. जनरल सोशल मुवमेंट्स, सर्वसाधारण सामाजिक चळवळी, स्पेसिफिक सोशल मुवमेंट्स, विशिष्ट सामाजिक चळवळी, एक्सप्रेसिव्ह सोशल मुवमेंट्स, अभिव्यक्तित्मक सामाजिक चळवळी, असे काही प्रकार आपल्याला या ठिकाणी विविध जे काही सोशलॉजिस्ट आहे त्यांनी केलेले आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला मेन पार्ट बघायचं आहे, कॉजेस ऑफ सोशल मुवमेंट्स. सामाजिक चळवळ निर्माण होण्यामागील कारणे काय आहेत? ती कारणं आपल्याला इथे इन डिटेल बघायची आहे. द इमर्जन्स ऑफ सोशल मुवमेंट्स मे बी ड्यू टू व्हेरियस फॅक्टर्स. कन्सिडरिंग द फॅक्ट दॅट सोसायटी इज अ कंटिन्युअसली ग्रोईंग ऑर्गॅनिझम, द इमर्जन्स ऑफ अ सोशल मुवमेंट कॅन बी ॲट्रिब्युटेड टू द फॉलोविंग कॅज्युअल सिच्युएशन्स. आता यातल्या काही सिच्युएशन्स ज्या आहेत त्या आपल्याला बघायच्या आहे. कल्चरल ड्राफ्ट, सांस्कृतिक दरी आपल्याला या ठिकाणी दिसते. पहिलं कारण आहे सामाजिक चळवळी निर्माण होण्यामागचं, तरी सांस्कृतिक दरी कशी निर्माण होते. अ कल्चरल ड्राफ्ट मे इम्प्लाय रॅपिड चेंज इन व्हॅल्यूज, आयडियाज अँड एक्सपेक्टेशन्स इन सोसायटी.
सांस्कृतिक दरी म्हणजे समाजातील मूल्य, संकल्पना आणि अपेक्षांमध्ये होणारे वेगवान बदल जे अपेक्षित आहे आणि जे स्वीकृत आहे त्यामधील अंतर जेव्हा मर्यादेपेक्षा अधिक रुंदावते किंवा जास्त होते, तेव्हा परिणाम असा दिसतो की संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असते आणि त्याची शेवटची परिणती असं ठरते की सामाजिक चळवळी ह्या उभ्या राहतात किंवा होऊ पाहत असतात. When the gap between what is expected and what is expected widens beyond the permissible range in a given society, conflict emerges, resulting in the possibility of a social movement. Second point of that social disorganization, सामाजिक विघटन हे एक दुसरं कारण आपल्याला दिसतं सामाजिक चळवळी निर्माण होण्यामागे. डिफरंट प्रोसेसेस ऑफ चेंज लाईक इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन एक्सेट्रा मे लीड टू अनइव्हन अँड इक्विटेबल ग्रोथ इन सोसायटी. औद्योगिकरण आणि शहरीकरण यासारख्या बदलांच्या वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे समाजामध्ये असमान आणि असंतुलित वाढ होऊ शकत असते. पूर्वप्रस्थापित निकषांशी नवीन मानकांचा संघर्ष होऊ शकतो आणि एकाच वेळी समाजामध्ये जुन्या आणि त्याचबरोबर नव्या मानकांच्या अस्तित्वामुळे काय होतं, संभ्रमावस्था निर्माण होते आणि लोक विघटित व्हायला लागतात, वेगवेगळे व्हायला लागतात, वेगवेगळे विचारसरणी निर्माण व्हायला लागते आणि म्हणून सामाजिक विघटन होत असतं. तिसरं वैशिष्ट्य आपण घेतोय संवेदित सामाजिक अन्याय, रिसिव्ड सोशल इनजस्टिस. ह्या पार्टमध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा लोकांच्या एखाद्या समुदायामध्ये अधिकाऱ्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या काही निर्णयांबद्दल असमाधान निर्माण होत असते, असंतोष वाढत असतो, त्यामुळे सामूहिक नाराजी व्यक्त होते लोकांमधून आणि लोकांमध्ये या सामाजिक अन्यायाची भावना निर्माण होते आणि त्याची परिणती ही सामाजिक चळवळीमध्ये निर्माण होत असते. प्रिसिव्ड सोशल इनजस्टिस याच्यामध्ये व्हेन ग्रुप ऑफ पीपल डेव्हलप अ सेन्स ऑफ डिस्टिफिकेशन अँड डिसकॉन्टॅक्ट towards certain decisions taken by the authority, they feel frustrated and unhappy. Such a feeling can result in a sense of social injustice, eventually culminating into a movement. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सामाजिक अन्याय तिथे दिसून येतो आणि म्हणून चळवळी उभ्या राहतात. त्यानंतर चौथा नंबरचा पॉईंट आपण बघतोय नियमन व्यवस्थेतील ताठरता, रिगिडिटी इन द नॉर्मेटिव्ह स्ट्रक्चर. ह्यामध्ये टू एन्श्युअर ऑर्डर अँड डिसिप्लिन एव्हरी सोसायटी लेज डाऊन अ सेट ऑफ नॉर्म्स सुटेबल टू इट्स मेंबर्स. बिहेवियर पॅटर्न्स हॅव टू मॅच विथ द नॉर्मेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सोसायटी. नियमन व्यवस्थेची जर ताठरता जर आपण बघितली तर योग्य अनुशासनासाठी सुयोग्य असे मानदंड व नियमने समाज सुनिश्चित करत असतो. सामाजिक आचरण पद्धती ही समाजातील नियमन व्यवस्थेशी जुळवून घेणं आवश्यक असतं आणि काही परिस्थिती अशी निर्माण होते की नियमांची लवचिकता त्या ठिकाणी कमी होऊन जाते आणि सर्वसामान्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात आणि जे काही नियम असतात ते जुळत नाही आणि म्हणून तिथे ती एक ताठरता येते आणि त्यातून बऱ्याचदा ह्या चळवळी सुरू होत असतात. सोशल मुवमेंट्स अँड सोशल चेंज, सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन. सामाजिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन जर बघितलं तर सोशल मुवमेंट अँड सोशल चेंज आर इंटरकनेक्टेड. दिस इम्प्लाइज that every social movement aims to alter the society and thus instrumental to bringing about change. प्रत्येक सामाजिक चळवळीचे लक्ष हे सामाजिक बदल घडवून आणणे असे असते आणि या बदलाला सामाजिक चळवळीचा हातभार लागत असतो. याची प्रथम दोन कारणं आपल्याला महत्त्वाची किंवा फरक आपल्याला या ठिकाणी दिसतो. प्रथम म्हणजे सामाजिक चळवळीचे स्वतःचे एक जीवनचक्र असते जे की उदयाला येत असते आणि निर्देशित कार्यकारणासाठी कार्य करत असते किंवा ते लयास नेत असते, त्याचा ऱ्हास होत जातो आणि सामाजिक परिवर्तनामध्ये अनुक्रमण नसते. त्याचबरोबर दुसरं म्हणजे सामाजिक चळवळ ही एक सुसंघटित आणि जाणीवपूर्वक नियोजित केलेली क्रिया आहे, तर सामाजिक परिवर्तन ही समाजातील अंतर्गत प्रक्रियासुद्धा आहे. बऱ्याचदा परिवर्तन हा सहहेतुक अथवा जाणीवपूर्वक केलेला संघर्ष असत नाही. आणि तिसरं म्हणजे सामाजिक चळवळ ही सर्व समाजात आढळत असल्या तरी समाजामध्ये सर्व कालखंडात चळवळी घडून येतातच असेही नाही. मात्र सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक आणि अपरिहार्य आहे. द टू प्रोसेस थ्रू आर स्ट्रॉंगली कनेक्टेड. इट इज इम्पॉर्टंट टू distinguish between social movement and social change. Firstly, a social movement has a life cycle. It emerges
operates for the specified cause and decline. Social change does not follow any such sequence. Secondly, a social movement is a organized, planned activity. However, social change is embedded in society. Also, it may not always be a deliberate and conscious struggle. And thirdly, through social movements are found in all societies, it cannot be said that they are universally present all the time in all societies. Social change is universal and inevitable in society. ह्या ठिकाणी आपण सामाजिक चळवळी आणि त्याची कारणं, त्याचे प्रकार, त्याचबरोबर त्याच्या काही व्याख्या आणि अर्थ अशा पद्धतीने ही कन्सेप्ट या ठिकाणी समजून घेतलेली आहे. धन्यवाद. उर्वरित पुढील युनिटचा जो पार्ट आहे 5.2 आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.